NCERTने इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्याच्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे. पूर्वी असलेला मूळ नकाशा कायम ठेवावा अशी मागणी भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना ईमेलद्वारे करण्यात आली आहे. आधी नकाशात बदल करून काही राजपूत राज्ये वगळली गेली, त्यानंतर संपूर्ण नकाशाच काढून टाकण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. संभाजी ब्रिगेडच्या मते मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ भूतकाळ नसून स्वाभिमान, पराक्रम आणि राष्ट्ररक्षणाची जाज्वल्य परंपरा आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांचा विस्तार दिल्लीपासून अटकेपर्यंत झाला होता. राजस्थानातील रामपुरा, बुंदी, कक्कोर, पाटण, मेरठा आणि मालपुरा या मोहिमांमधून मराठ्यांची युद्धनीती आणि उत्तर भारतातील प्रभाव स्पष्ट दिसून येतो. अशा गौरवशाली इतिहासाचे प्रतिनिधित्व करणारे घटक अभ्यासक्रमातून हटवणे दुर्दैवी असल्याचे ब्रिगेडने नमूद केले. इतिहास हा सत्य आणि पुराव्यांच्या आधारेच पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, गणेश कदम, इशरत नागोरे, फिरोज सय्यद, जैनुद्दीन नदाफ, असद नागोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. जय जाऊ. आम्ही आत्ताच कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं कलेक्टर ऑफिसमध्ये जमलो होतो, सर्व शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेडचे आमचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष वगैरे. तर NCERT या संस्थेतून आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नकाशा आहे पूर्ण भारतामध्ये जिथंपर्यंत साम्राज्य होतं ते नकाशा हटवण्यात आलेला आहे. त्यामुळं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या मार्फत आलेलो आहोत. तर काही लोकांच्या आक्षेपामुळं ते नकाशा हटवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तरी आमची विनंती आहे, नकाशा हटवल्यामुळं येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास कळणार नाही, त्यांचं कुठंपर्यंत साम्राज्य होतं हे कळणार नाही. त्यासाठी ते नकाशा पूर्वत 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करावा असं आमची विनंती आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमची विनंती आहे. तर येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठंपर्यंत साम्राज्य होते हे कळेल. आता नकाशाच हटवलं तर कुठून कळणार आहे येणाऱ्या पिढीला. तर राजश्री शाहू महाराजांचं दिल्लीपासून अटकेपर्यंत त्यांचं राज्य होतं आणि त्यांचं साम्राज्य होतं. तर आमची विनंती आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ते पूर्वीप्रमाणे ते नकाशा समाविष्ट करावं. आत्ताच आम्ही धर्मेंद्र जे शिक्षणाचे मंत्री आहेत त्यांना आम्ही मेल केलेला आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं कलेक्टर ऑफिसमध्ये जमलेलो आहे. तरी आम्हाला शासनाला विनंती आहे किंवा संबंधित संस्थेला विनंती आहे, पूर्वत ते नकाशा समाविष्ट करावं ही विनंती करतो. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.